दुधाचे दर आणखीनच वाढण्याची शक्यता। जीएसटी परिषदेची दुधाच्या कॅनवर 12% जीएसटी लावण्याची शिफारस। नीट परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास आता सीबीआयकडे सोपवला। नीट परीक्षेतील वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। उद्धव ठाकरेंच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता। मुंबई ठाण्यातील संत मतदानाबाबत निवडणूक आयोगावर केलेल्या आरोपांची शहानिशा करण्याचं काम सुरू। हिंदूजा कुटुंबावरील मानवी तस्करीचा आरोप कोर्टाने फेटाळला। हिंदूजा कुटुंबातील 4 सदस्यांना दोषी ठरवण्यास कोर्टाचा नकार। मुंबई सेंट्रल आणि ग्रँट रोडला जोडणारा ब्रिटिशकालीन बेलासिस उड्डाणपूल उद्यापासून बंद होणार। पुढील जवळपास 18 महिने पूल बंद राहणार। T20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 फेरीमध्ये टीम इंडियाचा शानदार विजय। बांगलादेशवर 50 धावांनी मात। हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव विजयाचे शिल्पकार। मुंबईत उद्या महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक। शरद पवारांनी जिल्हा प्रमुखांना जिल्हा निहाय विधानसभेचा अहवाल मागितला। पुण्यातील काँग्रेसमधील गटबाजी संदर्भात नाना पटोले संतापले। पक्षात राहून बदमाशी करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करण्याचा पटोलेंचा पदाधिकाऱ्यांना थेट इशारा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 27 जुलैपासून सुरू होणार। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीचे यंदाचं शेवटचं अधिवेशन। नागपुरातील आरटीए प्रवेश घोटाळा प्रकरणामध्ये आणखी निकाला अटक। बनावट कागदपत्र तयार करणाऱ्या आरोपी शुभम बुटेला केली अटक। विधानसभेचा विजयाचा गुलाल लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट मैदानात। शरद पवार करणार राज्यभराचा दौरा, तर सुप्रिया सुळे राज्यभरात घेणार महिलांचे मेळावे। घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेच्या प्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे कैसर खालिद यांच्यावर गंभीर आरोप। इगो मीडियानं खालिदच्या पत्नीच्या कंपनीला पैसे दिल्याचा सोमय्यांचा आरोप। अमरावतीमध्ये खासदारांच्या जनसंपर्क कार्यालयावरून मोठा वाद। जनसंपर्क कार्यालयाचं टाळं तोडल्यानं यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल। कराडमधील विजय मेळाव्यात उदयनराजेंना आभार मानताना शंभूराज देसाईंचा विसर। मीडिया प्रतिनिधींच्या प्रश्नानंतर सगळेच माझे मित्र, माझ्या विजयासाठी ते सगळे झटले असल्याचं उदयनराजेंकडून स्पष्ट। सातारा जिल्ह्यातील धरणांमध्ये 13%च पाणीसाठा शिल्लक। ऑगस्ट महिन्यापर्यंत धरणे भरणार का या संदर्भात चिंता, तर शेतकऱ्यांवर मात्र दुबार पेरणीचं संकट। जलसंधारण अधिकारी गट ब वर्गातील 670 पदांसाठी फेरपरीक्षा जुलै महिन्यात। 14, 15, 16 जुलै रोजी फेरपरीक्षा घेतली जाणार। महाडवरून किल्ले रायगड मार्गावरील प्रवास धोकादायक। 4 ते 5 वर्षापासून रखडलेल्या मार्गावरील लाडवली येथील पुलाचं काम अद्यापही अर्धवट स्थितीत। पूर्व मोसमी पाऊस तसंच कडक उन्हामुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम। टोमॅटो 100 पार। पुणे मुंबईसह राज्यातील सर्व बाजारात टोमॅटोची आवक कमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।